लाडक्या बहिणींसाठी माझी सक्षम बहीण योजना पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आता तुम्ही या योजनेचे फॉर्म भरू शकता आणि घर बसल्या 11,000 रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे. अर्थात यासाठी तुम्हाला घरी बसून 3 ते 4 तास काम मात्र करावं लागेल. सगळ्यांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी या योजनेची घोषणा केली होती. परंतु 15 तारखेला 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर ही योजना बासनात गुंडाळण्यात आली. म्हणजे ही योजना बंद पडली. आता मात्र एक तर 7 ते 8 दिवसामध्ये आचारसंहिता संपेल. 20 तारखेला आपल्याकडे इलेक्शन होत आहेत आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर इलेक्शन झाल्याबरोबर पुन्हा एकदा नव्यानं ही योजना त्या ठिकाणी कार्यान्वित होणार आहे. आता या योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. हे फॉर्म नक्की कसे भरायचे, कुठे भरायचे, फॉर्म ऑनलाईन आहेत, ऑफलाईन आहेत, वेबसाईट कोणती आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. कोणत्या महिला व मुली यासाठी पात्र आहेत तेही तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. सोबतच कोणकोणती डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र लागतील, शैक्षणिक पात्रता काय असेल, सगळी माहिती आहे. घरी बसून 3-4 तास काम करून आपल्याला पैसे कमावण्याची ही सुवर्ण संधी आहे. ही संधी तुम्ही गमावू नका. सोबतच या 11,000च्या योजनेसोबतच अजून एक योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 10,000 रुपये त्या ठिकाणी महिन्याला मिळवू शकता. तर तीसुद्धा योजना सक्षम बहीण योजनेमध्ये समाविष्ट आहे. लाडकी बहीण योजनेचंच हे पुढचं व्हर्जन आहे. तर या दोन्ही योजनांची माहिती अगदी सविस्तर आपण जाणून घेऊया. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. एक मिनिट त्या ठिकाणी तुमचा वेस्ट होऊ देणार नाहीत. आपण संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, ज्यांना अजिबात काहीच माहिती नाही योजनेबद्दल त्यांना थोडक्यात त्याची पार्श्वभूमी सांगतो. म्हणजे नक्की योजना काय होती, कुणी सुरू केली, कशाकरता सुरू केली, संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, लाडक्या बहीण योजनेची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा सुरू असतानाच एक मंत्री आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहेत. तर त्या चंद्रकांतदादांनी एक मोठी घोषणा केली. ही घोषणा मुलींसाठी, महिलांसाठी होती. ते म्हटले की 1 नोव्हेंबरपासून आम्ही 1,000 महिलांना, 1,000 मुलींना पार्ट टाईम नोकरी देणार आहोत. आता घडलं असं की त्यांनी घोषणा केली, परंतु त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. 15 ऑक्टोबर मंगळवारचा दिवस होता. दुपारच्या वेळी संपूर्ण आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आणि त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील जे मंत्री महोदय आहेत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, त्यांना ही योजना राबवता आली नाही. परंतु आता मात्र निवडणूक झाल्याबरोबर म्हणजे 20 तारखेला निवडणूक होईल आणि 23 तारखेला त्याचा निकाल लागेल. तर निवडणूक झाल्याबरोबर या योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. महिला व मुलींना पार्ट टाईम नोकरी, पार्ट टाईम जॉब त्या ठिकाणी दिला जाणार आहे. आता ज्यावेळी त्यांनी घोषणा केली होती तर तो एक कन्यापूजनाचा सोहळा होता. त्या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात महिला व मुली आल्या होत्या आणि त्या महिला व मुलींना संबोधित करताना त्यांना पार्ट टाईम नोकऱ्या म्हणजे अर्धवेळ नोकऱ्या देण्याचं त्या ठिकाणी घोषित केलं होतं. आता याचं स्वरूप नक्की कसं असणार आहे, नक्की काम कसं असेल, थोडक्यात सांगतो. हे बघा, तर चंद्रकांतदादा असं म्हणाले होते त्यावेळी की महिला अनेक हातांनी राबत असतात. आपल्याला माहिती आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत महिला घरातले, मग आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, सासू असेल, सून असेल, कोणत्या का होईना रूपामध्ये महिला त्या ठिकाणी राबत असतात. तर त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या नवऱ्याचं, मुलाचं, सासू सासऱ्यांचं, सगळ्यांचं सावरायचं असतं आणि जर त्यातून त्यांना मोकळीक मिळालीच तरीसुद्धा त्या काही ना काहीतरी सतत करत असतात. तर चंद्रकांतदादांची कल्पना अशी आहे की जर अशा महिलांना व मुलींना जर दिवसामध्ये 4 तासांचा जर पार्ट टाईम जॉब मिळाला तर किती चांगलं होईल, कारण त्यातून त्यांना पैसेसुद्धा कमावता येतील. तर अशी एक आयडिया, अशी एक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यांनी ठरवलं की 1 तारखेपासून ती प्रत्यक्षामध्ये राबवायची. परंतु आचारसंहितेमुळे त्यांना त्या ठिकाणी अडचणी आल्या. बघा, चंद्रकांतदादा असं म्हणाले होते की एका मोठ्या कंपनीनं माझ्याशी झालेल्या चर्चेनंतर 1,000 मुलींना आणि महिलांना 4 तासांचा जॉब देण्याची तयारी दाखवलेली आहे. आता त्या कंपनीचं नावही तुम्हाला सांगून टाकतो. ती कंपनी टाटा कंपनी आहे. तुम्हाला माहिती आहे की आपले पद्मविभूषण रतनजी टाटा यांचं जे निधन झालं त्यांची कंपनी टाटा कंपनी. तर त्या टाटा कंपनीसोबत चंद्रकांतदादांचं बोलणं झालं होतं आणि त्या कंपनीबरोबर चर्चा करून त्या रतन टाटांनी मान्य केलं की आम्ही 1,000 मुलींना, 1,000 महिलांना, महाराष्ट्रातल्या महिलांना, लाडक्या बहिणींना जॉब देऊ शकतो. आता या जॉबसाठी त्यांनी 11,000 रुपये पगारसुद्धा द्यायचं वचन दिलेलं आहे की आम्ही महिलांना, मुलींना 11,000 रुपये पगार देऊ. एवढंच नाही तर त्यांना एक वेळचा नाश्तासुद्धा मिळेल आणि एक वेळचं जेवणसुद्धा अगदी मोफत मिळणार आहे. म्हणजे नाश्ताही मिळेल, जेवणही मिळेल, 11,000 रुपये वरती मिळतील पगार आणि कामाच्या ठिकाणी येण्या जाण्याची मोफत सोयसुद्धा केली जाणार आहे.
तर हा सुद्धा एक मोठा फायदा आहे. म्हणजे जर तुम्हाला घरी बसून काम करायचं नाही, तुम्ही जर कंपनीमध्ये जात असाल, ऑफिसमध्ये जात असाल, तर तुम्हाला 11,000 पगारांव्यतिरिक्त नाश्ताही मिळेल, एक वेळचं जेवणही मिळेल आणि त्या ऑफिसमध्ये किंवा त्या कामाच्या ठिकाणी त्या फॅक्टरीमध्ये जाण्या येण्याची सोयसुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट मोफत त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता यातल्या 2 नोकऱ्यांची पत्र त्यांनी 2 महिलांना त्या ठिकाणी देऊनसुद्धा टाकली होती. कदाचित त्या महिला भगिनी त्या कंपनीमध्ये जॉईनसुद्धा झाल्या असतील. आता जे महत्त्वाचं अपडेट आहे ते आता आपण बघूया. आता त्यांनी सांगितलं होतं की या संदर्भातली एक जाहिरात, एक अधिकृत जाहिरात आम्ही लवकरच काढू. आता त्यात त्यांनी सांगितलं की जर तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही महिला किंवा मुलगी आहात आणि तुम्ही जर 12वी पास असाल तर कमीत कमी तुम्ही 12वी पास असलं पाहिजे ही अट होती. तर लक्षात घ्या, डॉक्युमेंट देताना आपल्याला 12वी पास असल्याचा दाखला, 12वी पास असल्याचं सर्टिफिकेट, गुणपत्रक त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. तर 12वी पास असणं गरजेचं होतं. आता ज्यांची 12वी झालेली नाही अशाही महिलांसाठी, मुलींसाठी अजून एक ऑफर आहे. तुम्हाला थोडी नंतर सांगतो, 1-2 मिनटं थांबा, आधी 12वी पासचं सांगतो. बघा, कंपनी आणि आम्ही स्वतः या मुलींच्या व महिलांच्या मुलाखती घेऊ, इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यानंतर त्यांना 1 तारखेपासून प्रत्यक्षात कामावर रुजू होता येईल असं त्यांनी सांगितलं होतं. आता 20 तारीख उलटून जाऊ द्या, त्या 8 ते 10 दिवसामध्ये ही प्रोसेस सगळी पूर्ण होईल आणि कदाचित 1 डिसेंबरपासून महिला व मुली कामावरती जाऊ शकतील किंवा त्यांना घरच्या घरीसुद्धा वर्क फ्रॉम होम त्या ठिकाणी मिळू शकतं. आता हे सगळं करण्याचा उद्देश असा आहे की महिलांनी स्वतःच्या पायावरती मजबूतीनं उभं राहावं, त्या कुणावरही डिपेंड नसाव्यात, अवलंबून नसाव्यात, त्या स्वावलंबी बनाव्यात, अशा प्रकारचा उद्देश आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आता दुसरी जी एक योजना आहे त्याच्यामध्ये बघा, जर तुम्ही 12वी तुमची झाली नसेल तर काळजी करू नका. जर तुम्हाला लाठीकाठी येत असेल, लाठीकाठी, तर लाठीकाठी शिकलेल्या मुलींना 10,000 रुपये मानधन देणारी अजून एक योजना, त्यालासुद्धा सक्षम बहीण योजना असंच नाव दिले. तर तीसुद्धा योजना त्या ठिकाणी ही आचारसंहिता संपल्याबरोबर 20 तारखेनंतर सुरू होणार आहे. आता याच्यात नक्की काय केलं जातं, तर लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना दर महिन्याला 10,000 रुपये मानधन देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला 10,000. तर तशी घोषणा त्यांनी केली. आता हे 10,000 मानधन घेऊन त्या मुलींना नक्की करायचं आहे काय, तर तिनं दिवसभर कॉलेज वगैरे करायचं, तिचं जे काम वगैरे आहे ते करायचं, काय शिक्षण असेल किंवा काम असेल, जॉब असेल तो करायचा आणि संध्याकाळी फक्त 2 तास आपल्याच परिसरातल्या मुलींना, मग गाव असू दे, शहर असू दे, आपल्याच परिसरातल्या मुलींना लाठीकाठीचं शिक्षण द्यायचं. म्हणजे आपल्या भागातल्या मुली गोळा करायच्या आणि त्यांना लाठीकाठी शिकवायची फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला पगार कोण देणार आहे? 10,000 रुपये शासनातर्फे तुम्हाला तो पगार मिळणार आहे. तर पुढच्या नवरात्रीपर्यंत, म्हणजे आता जी नवरात्री येईल 2025मध्ये, तर त्या नवरात्रीपर्यंत 50,000 मुलींना लाठीकाठीचं ट्रेनिंग द्यायचं एक टार्गेट त्या ठिकाणी चंद्रकांत दादांनी बोलून दाखवलेलं आहे. जर 50,000 मुली जर लाठीकाठी शिकल्या तर त्या सक्षम बनतील, स्वतःचं रक्षण त्या स्वतः करू शकतील. योजनेचं नावच आहे की माझी सक्षम बहीण योजना. तर फक्त लाडकी बहीण योजनेत पैसे देऊन उपयोग नाही, तर मुलींना लाठीकाठीसुद्धा शिकवण्याचं ध्येय त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. तर बघा, दोन्ही योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि आता त्या संदर्भातलं जे एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट समोर आले ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील, हे बघा हा त्यांचा फोटो आहे, हे आहेत चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, यांनीच या योजनेची घोषणा केली होती. आणि आता लवकरच आचारसंहिता आता 8 तारीख आज आहे, 8 ते 10 दिवसामध्ये आचारसंहिता संपेल आणि आचारसंहिता संपल्याबरोबर यासंबंधीचं नोटिफिकेशन, यासंबंधीची अधिकृत जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे. आणि ही जाहिरात आल्याबरोबर आपण त्याचे फॉर्म भरायला सुरुवात करा. आता ही जाहिरात आल्यानंतर ती तुम्हाला कशी समजेल, तर त्यासाठी आपण एक छोटंसं काम करायचं आहे. आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा. त्याने होईल काय की तुम्ही ते बेल आयकॉन दाबल्याने तुम्हाला जेव्हा या योजनेचे फॉर्म सुटतील ताबडतोब तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल. केवळ हीच योजना नाही, अनेक योजना आहेत. आम्ही दिवाळीमध्ये बांधकाम कामगार योजनेची माहिती दिली होती. अनेक भावांनी आणि ज्या भगिनी आहेत त्यांनी त्याचे फॉर्म भरले आणि त्यांना 5,000 रुपये दिवाळीच्या आधी मिळाले सुद्धा. तर कदाचित जर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ आलेला नसेल तर काळजी करू नका, आता तुम्ही त्या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे 100% तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या योजनेची माहितीसुद्धा मिळून जाईल. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बहिणींना आणि आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा. कमेंट करून सांगा की तुम्हाला ही 11,000 रुपये आणि 10,000 रुपये देणारी सक्षम बहीण योजना, तर तिचा लाभ हवा आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त बहिणींना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.